श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या सप्तमोल्लास या सत्रातला हा भाग 10वा। ओम नमः शिवाय। एक बाई आली आणि माझा मुलगा गुंड्या अभ्यासच करत नाही, सारखा नापास होतो हो, काहीतरी उपाय सांगा असे म्हणाले। तेव्हा आई म्हणाल्या, तुम्ही त्याचे नाव गुंड्या ठेवलेत तेव्हा गुंड्या हा गडगडणारच। यापुढे गुंड्याची आंघोळ झाली की त्याच्याकडून रोज 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणून घ्या। एका मुलीने आपण PUC पास झाल्याबद्दल आईंच्यासाठी दूध गरम करण्याकरिता म्हणून 1 लिटर दूध मावण्या इतके एक स्टेनलेस स्टीलचे भांडे अर्पण केले। दुसऱ्या वर्षी नापास झाली म्हणून ती रडत रडत आईंच्या पुढे सांगू लागली। तेव्हा आई म्हणाल्या, तू नापास झालीस हे मला कालच समजले, तेव्हापासून मला अतिशय दुःख होत आहे। तू म्हणशील मी नापास झाले तर आईंना दुःख व्हायचे कारण काय? दुःख हे आशेत असते। पास होणार म्हणून तू आशा केली होतीस म्हणून तुला दुःख झाले। गेल्या वर्षी पास झाल्याबद्दल तू मला एक भांडे दिले होतेस, तेव्हापासून या वर्षी पण भांडे मिळणार म्हणून मी आशा केली, त्यामुळे मलाही दुःख झाले। अभ्यास करून फळ मिळाले नाही म्हणून तुला वाईट वाटले। काही श्रम न करता आयते मिळण्याच्या मार्गात होते ते फळ हातचे गेले म्हणून तुझ्यापेक्षाही 10 पटीने मला दुःख होत आहे। आई हे बोलत असता आईंचा चेहरा तिच्यापेक्षाही उदास दिसत होता। आईंचे हे बोलणे व चेहऱ्यावरचे औदासिन्य पाहून त्या मुलीचे दुःख झरकन खाली उतरले। तिने पाण्याने भरलेले आपले डोळे पदराने पुसले आणि लगेच ती इतर गोष्टी बोलू लागली। त्यावर आई पण तिच्यासह हसत बोलू लागल्या। एके दिवशी आईंच्याकडे काही मंडळी आली। त्यातील एक बाई म्हणाली, तुम्ही सुचविल्याप्रमाणे माझ्या मुलीने उपासना चालविली, त्याचे फळ म्हणून तिच्या पहिल्या मुलीला 21वे वर्ष लागल्यावर तिला आता मुलगा झाला। तुमच्या प्रसादाने मुलगा झाला म्हणून त्याचे नाव प्रसाद असे ठेवले। दुसरी म्हणाली, माझ्या 1.5 वर्षाच्या नातवाने 20 पैशाचे नाणे गिळले होते, डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावे लागेल, तेव्हा तुमच्या प्रेरणेने मी कोणासही न कळत त्याला भांडभर तीर्थ पाजले। आश्चर्याची गोष्ट ही की दुसरे दिवशी परसाकडच्या वाटेने ते नाणे बाहेर पडले। तिसरी म्हणाली, आमचा भाडेकरू 4 वर्षांपासून आम्हाला त्रास देत होता, अनेक प्रकारे सांगून बघितलं तरी तो घर सोडण्यास तयार होत नसे। हवे तर कोर्टात जा असे तो म्हणे, त्यावर रोज मी भजनाला येऊ लागले। तुमच्या कृपेने गेल्या आठवड्यात भाडेकरू आपण होऊन घर सोडून गेला। चौथी म्हणाली, माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचे 40 वर्षे उलटल्यावर डोके फिरले, त्याचप्रमाणे सासऱ्यांचे पण घडले। सासऱ्यांना 10 मुलं, त्यापैकी 9 जणींना 40 वर्षानंतर तो विकार झाला। तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज 25 वर्षांपासून आम्ही उभयंता नेम करीत आहोत। त्यापासून फायदा म्हणजे आज त्यांच्या वयाला 60 वर्षे झाली तरी आपल्या कृपेने त्यांना काही त्रास झाला नाही। पाचवी म्हणाली, मी मद्रासहून थेट इकडेच यायचे आणि जातेवेळी हुबळीला मुक्काम करून मठात जाऊन पुढे जावयाचे ठरविले होते, पण तुमचे येता येता हुबळीला उतरून समाधीचे दर्शन घेऊन ये असे पत्र आल्यामुळे प्रथम महाराजांचे मला दर्शन घडले। दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मद्रास एक्सप्रेस खानापूर जवळ उलटली ही बातमी ऐकताच
आपली आज्ञा अंमलात आणली म्हणून मी केवढ्या मोठ्या संकटातून बचावले असे वाटून मला गहिवरून आले. आई, तुम्ही जेवढी आमची काळजी घेता तेवढी आमची जन्मदाती आई सुद्धा घेऊ शकत नाही. बंधूपैकी एक म्हणाला, मला 12 वर्षांपासून दमा होता. मी नियमित भजनाला येऊ लागल्यापासून माझा दमा पार नाहीसा झाला. दुसरा म्हणाला, मला 8 वर्षांपासून पोटदुखीची व्यथा होती. अनेक मंत्रतंत्रादी उपाय झाले. गेल्या वर्षांपासून गिरगावला रोज भजनाला जात असतो. भजनापासून माझी पोटदुखी बरी झाली. तिसरा म्हणाला, माझ्या पायाला एक गळू झाले होते. घरगुती उपायाने कमी होण्याचे लक्षण दिसेना, म्हणून मी दवाखान्यात गेलो. ऑपरेशन केले पाहिजे असे डॉक्टरांचे मत पडले. आणखीन 2 दिवस वाट पाहतो. जर फुटलं नाही तर ऑपरेशन करायचं असे डॉक्टरांना सांगून मी घरी परतलो. इतक्यात माझ्या शेजारी राहणाऱ्या एका गृहस्थाने माझ्या करमणुकीसाठी म्हणून तुमचे चरित्र मला वाचण्यास दिले. पायाला होत असलेल्या वेदनेने मला झोप लागत नसे. त्यामुळे मी 3 दिवसात ते चरित्र संपविले. जरी मी तुम्हाला पाहिले नव्हते तरी चरित्रातील रूप आठवून ऑपरेशन शिवाय माझे गळू बरे व्हावे याबद्दल तुमची मी प्रार्थना करून झोपी गेलो. आश्चर्याची गोष्ट ही की रात्री स्वप्नात तुम्ही माझ्या गळूला काहीतरी औषध लावले. इतक्यात मी जागा झालो. पाहतो तर गळू फुटून वाळल्यासारखे झाले होते. त्यामुळे वाटेल तसा पाय हलवायला येऊ लागला. ते पाहून आपल्या दयामय अंतःकरणाच्या स्मरणाने मला गहिवरून आले. आई कोठे असतील, तेथे जाऊन एकदा त्यांच्यापुढे लोळण घ्यावी या हेतूने मी येथवर आलो आहे. चौथा म्हणाला, माझी आई गेली 5 वर्ष मार्च महिना लागला की दिवसभर सारखे काहीतरीच बडबडायला लागायची. ती परीक्षेची वेळ असल्यामुळे अभ्यासाला अडचण होते म्हणून मुले तिच्यावर कावायची. मुलांचे वर्ष व्यर्थ जाईल म्हणून आम्ही उभयंता तिच्यावर रागवायचोय असे घडे. त्यामुळे घरातील सर्व मंडळींच्या डोक्याला भलताच ताप व्हायचा. गेल्या वर्षी आपल्या सहवासात ती 1 महिनाभर राहून गेल्यापासून मात्र या खेपेचा मुलांचा अभ्यास निश्चिंतपणे झाला. पाचवा म्हणाला, मी तोत्र बोलत असे. बोलते वेळी सारखे अडखळत असल्याने कोणा नवख्या माणसाशी बोलले म्हणजे मला लाजिरवाणे वाटे. पण आई, आश्चर्याची गोष्ट ही की आपण दिलेली सेवा मी करू लागल्यावर हळूहळू 6 महिन्यांनी मला स्पष्ट बोलता येऊ लागले. सहावा म्हणाला, आई, मी मामलेदार कधी होईन याबद्दल 2-3 पत्रात तुम्हाला विचारले, तेव्हा तुम्ही मला उपासना करण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि मनापासून उपासना करशील तर तुझी इच्छा पूर्ण होईल असे सांगितले. पण थोडे दिवस माझ्याकडून उपासना सुरळीत चालली. त्यावर इतर कारकुनांच्या नादी लागून मी रात्री 12-1 पर्यंत पत्त्याचा खेळ खेळू लागलो. त्याबरोबर पान खाण्याचाही नाद लागला. पुढे आमचे साहेब बदलून त्या जागी दुसरे साहेब आले. त्यांनी माझ्या कामाबद्दल वाईट शेरा मारला हे कळताच मला रडू कोसळले. तेव्हा बायको म्हणाली, आईंनी सांगितल्याप्रमाणे उपासना तुम्ही करत नाही. चांगला मार्ग मिळाला असून वाकड्या मार्गाने जायला लागलात. आता तरी डोळे उघडा. त्यावर खरोखर माझे डोळे उघडले. सर्व छंदांना झिडकारून मी एक मनाने उपासना करू लागलो. आश्चर्याची गोष्ट ही की ते साहेब जाऊन त्या जागी दुसरे साहेब आले आणि माझ्या कामाबद्दल त्यांनी शेरा चांगला मारला. आता मी मामलेदार होण्याच्या मार्गावर आहे. सातवा म्हणाला, मी मामलेदाराची परीक्षा उत्तीर्ण होऊन आज 12 वर्षे झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपासना करायला लागून पण
12 वर्षे झाली. मध्यंतरी ती जागा मिळायची माझ्या नशिबात आहे की नाही? लवकर मिळाली तर मुलांचे कॉलेज करायला मला सोयीस्कर होईल. माझा 11वा नंबर आहे, तेव्हा अजून किती वर्षे जातील कोण जाणे, असे सारखे वाटे. एके दिवशी अंथरुणावर बसल्या बसल्या आपली प्रार्थना करून मी झोपलो, तेव्हा स्वप्नात मनापासून उपासना कर, म्हणजे लवकर तुझे काम होईल, असे तुम्ही मला सांगितले. त्यावर मी नियमित व मनापासून उपासना करू लागलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही की आमचे साहेब बदलून गेले आणि त्या जागी जे साहेब आले त्यांनी माझा नंबर 11वा होता तो पहिला केला. त्यामुळे आता माझी मामलेदार म्हणून नेमणूक झाली आहे. ही सर्व आपलीच कृपा. आई म्हणाल्या, एकूण काय, सद्गुरूंचे महिमान अवर्णनीय आहे. असे वेद, शास्त्र, पुराणे आणि संत जे सांगतात त्याची तुम्हा सर्वांना सत्यता पटली म्हणावयाची. त्यातील एकीने प्रश्न केला, आई हो, आम्ही तुम्हाला मोठेपणा दिला की लगेच तुम्ही तो आपल्या गुरुला देऊन टाकता? तुम्ही स्वतःजवळ मोठेपणा घेण्यास बिलकुल तयार नाही, असे का? मुळाला पाणी घालीत राहिले तर झाड जसे टवटवीत राहते, त्याप्रमाणे ज्याच्यापासून आपणास विद्या प्राप्त झाली त्याचे स्मरण राखले असता आपल्याला प्राप्त झालेल्या विद्येला अधिक तेज चढते. तानसेन हा गायन कलेत अतिशय प्रवीण होता. त्याला अकबर बादशाच्या जवळ स्थान मिळाले होते. तानसेनाचे गाणे बादशहाला इतके आवडत होते की राज्यातील उपाधीमुळे डोके कितीही त्रासून गेले तरी तानसेनाच्या गाण्याने त्याच्या सर्व श्रमांचा परिहार होई. एके दिवशी तानसेन संडासात बसल्या बसल्या आपल्या लहरीत गाऊ लागला असता बादशाह संडासाजवळ येऊन तानसेनाचे गाणे ऐकता ऐकता डोलू लागला. त्याचे गाणे लवकर आटपू नये असे बादशहाला वाटू लागले. एके दिवशी बादशाह तानसेनाजवळ त्याच्या गायनाचे वर्णन करू लागला, तेव्हा तानसेन बादशाला म्हणाला, जहापना, तुम्ही माझ्या गाण्यालाच इतके लुब्ध झालात तर मग मला विद्या दिलेल्या गुरूंचे गाणे ऐकल्यावर तुमची स्थिती काय होईल? चला, एकदा तुम्हाला माझ्या गुरूंचे गाणे ऐकवितो. असे म्हणून बादशहासह तानसेन गुरूंच्या आश्रमाकडे निघाला. वाटेत त्याने बादशहास सांगितले, पावले वाजवायची नाहीत, एकही शब्द बोलायचा नाही. मी खून करीन त्या ठिकाणी गुपचूप बसायचे. आश्रम जवळ आला तो सुरम्य गायन ऐकू आले. त्या क्षणी तानसेनाने बादशहाला खुणावले. त्यावर दोघेही एका झाडाखाली स्वस्थ बसले. गाणे ऐकता ऐकता बादशाह इतका तल्लीन झाला की आपण कुठे आहोत याचे त्याला भानच राहिले नाही. गाणे संपले तरी गारोड्याची पुंगी ऐकून नागसाप डोलतो त्याप्रमाणे बादशहा डोलत होता. काही क्षण गेल्यावर तो म्हणाला, तानसेन, ज्या व्यक्तीच्या गाण्याने मला इतके गुंग केले त्या व्यक्तीला एकदा तरी मला डोळे भरून पाहू दे. त्यावर तानसेन आश्रमात जाऊन गुरूंची आज्ञा मिळवून घेऊन आला आणि उभयंता आश्रमात गेले. तानसेनाने गुरूंना बादशहाची ओळख करून दिली. गुरूंनी तानसेनाची तारीफ केली. वास्तविक संगीत कलेच्या योगे करून जन्माचे कल्याण होत नाही, तरी पण ती अवगत होण्यासाठी गुरूंची मर्जी संपादन करावी लागते आणि विद्या अवगत झाल्यावरही त्याचे आमरण स्मरण ठेवावे लागते. बालगंधर्व आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ म्हणून आठवड्यातून एक दिवस गुरुवार पाळीत, म्हणजे त्या दिवशी नाटक बंद ठेवून भजन करीत. माझ्या लहानपणातील गोष्ट. बालगंधर्वांची कंपनी गोकर्णला आली तेव्हा गुरुवारचे भजन संपल्यावर एका व्यक्तीने त्यांची तारीफ केली. तेव्हा
तुम्ही उगीच माझी स्तुती करता, पण यात माझे काही नाही. ही सर्व माझ्या गुरुदेवांची देणगी आहे. भास्कर बुवांनी माझ्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले नसते तर बालगंधर्व या नावाला मी आलो नसतो, असे त्यांनी उद्गार काढले. तात्पर्य: एखादी क्षणिक सुख देणारी विद्या जतन करण्यासाठी जर गुरूंचे स्मरण ठेवणे जरूर आहे, तर शाश्वत सुखसंपन्न आत्मविद्या देणाऱ्या गुरूंच्या ठिकाणी आपले प्रेम किती ओतावे लागेल. म्हणून तर काय द्यावे यासी व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. ज्याने माझे सारे जीवनच पालटून टाकले, दुःखरूप असलेल्या मला सुखरूप करून सोडले, त्या गुरुदेवांचे स्मरण केल्याशिवाय मला राहावेल तरी कसे, असे आईंनी तिला उत्तर दिले. आईंचे बोलणे केव्हाही मुद्देसूद असते. त्याउलट आमचे बोलणे नेहमी विसंगत असते. त्यामुळे आईंना वाटते की आमच्या बोलण्यामध्ये सुधारणा व्हावी. या उद्देशाने रोजचे भजन संपल्यावर एखाद्या अभंगाचा अर्थ सांगावयास आई आम्हाला सांगतात. यात दुसरे कारणही आहे, ते म्हणजे भजनाच्या वेळी तो अर्थ आमच्या लक्षात यावा. अर्थ सांगत असता आमचे कोठे चुकते ते पाहून पद्धतशीर कसे काय बोलावे, म्हणजे शब्दांची मांडणी कशी करावी, याबद्दल आई आम्हाला अगदी व्यवस्थित समजावून देतात. या त्यांच्या प्रयत्नांमुळे एखादी अशिक्षित बाई देखील थोडक्याच दिवसात अर्थ सांगण्यास तयार होते. आई कोणाही सांसारिक माणसाला संसाराचा त्याग करण्यास कधीही सांगत नाहीत. उलट प्रपंच हा आयुष्यातील पूर्वार्ध असून परमार्थ हा उत्तरार्ध आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने आधी प्रपंच उत्तम प्रकारे करावा. मात्र दिवसातून 1 तास तरी श्री हरिचरणी नियमित मन लावण्यास विसरू नये, म्हणजे प्रपंचही नीट होतो आणि त्याबरोबर परमार्थाचा पाया पण तयार होतो, असे मात्र त्यांचे सांगणे आहे. ओम नमः शिवाय.